तर आरक्षण आंदोलनांवरून आता राजकारण पेटताना दिसतंय। शरद पवारांनी ओबीसी विरोधी राजकारण केलं असं परिणय फुकेंनी म्हटलंय। शरद पवार हेच ओबीसींच्या विरोधात आहेत असंही त्यांनी म्हटलंय। जरांगेंना उपोषणाच्या सुरुवातीला जाऊन नेमकं कोण भेटलं? भाजप नेते परिणय फुकेंनी हा सवाल उपस्थित केलाय। उपोषण सुरू करतात तर पहिल्या दिवशी कोण जाऊन भेटतं? तर शरद पवार जाऊन भेटतं। पहिल्या दिवशी कोण जाऊन भेटतं? तर त्या राजेश टोपे जाऊन भेटतात, राष्ट्रवादीचे नेते जाऊन भेटतात। आणि हेच ओबीसी समाजाचा एक कार्यकर्ता जर उपोषण करतात, आपल्या रास मागण्यांना उपोषण करतात, आपल्या हक्क वाचवण्याकरता जर उपोषण करतात आहे तर त्यांना भेटायला यापैकी कोणीही जात नाही। आणि याचा अर्थ हा झालेला आहे की हे शरद पवार साहेब आणि एनसीपी, त्यांची एनसीपी एक मेसेज देत आहे महाराष्ट्राला की ते या मराठा आंदोलनाच्या मागे कोण आहे? तर शरद पवार साहेब आहे। आणि आज या घटनेनंतर म्हणजे हा माझा आतापर्यंत माझा समज होता, पण आता माझा हा समज एकदम पक्का झालेला आहे की पवार साहेब ओबीसींच्या विरोधात आहे।